इराणशी चर्चेसाठी अमेरिका तयार। युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान, तर युद्धाचा शेवट जवळ आल्याचंही ट्रम्प यांचं वक्तव्य। भविष्यात पुन्हा असे हल्ले होणार नाहीत या अटीवरच अमेरिकेसोबत चर्चा होईल, इराण सरकारच्या प्रवक्त्याचं मोठं विधान। इराणमधील अब्बास बंदर शहराजवळ मोठा स्फोट, इराणच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती। ट्रम्प आणि पुतिन यांची फोनवरून चर्चा, युक्रेन आणि इराण युद्धावर चर्चा झाल्याची ट्रम्प यांची माहिती। भारतीय नागरिकांवर कमी परिणाम होईल यासाठी प्रयत्न करा। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना, तर मंत्रालय आणि विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवत काम करण्याचेही निर्देश। केंद्र सरकारकडून नैसर्गिक वायूचं तातडीनं रेशनिंग लागू, नैसर्गिक वायूचा पुरवठा वितरण नियंत्रित करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून आदेश, महत्त्वाच्या क्षेत्रांना गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर। इराण इस्रायल युद्धाचा भारतातल्या हॉटेल्सना फटका, गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, तर बंगळुरूमधील हॉटेल्स सुद्धा आजपासून बंद। संभाजीनगरात सलग तिसऱ्या दिवशी व्यावसायिक गॅसचा तुटवडा, हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ, पुढील 2 दिवसात गॅसचा पुरवठा न झाल्यास हॉटेल बंद पडण्याची शक्यता। युद्धामुळे संभाजीनगरच्या MIDC मधल्या उद्योगांवर संकट, गॅस टंचाईमुळे शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा MIDC मधील अनेक उद्योग अडचणीत, उद्यापासून बहुतांश ठिकाणी कारखाने बंद पडण्याची शक्यता। युद्ध आखातात पेटलं, मात्र मुंबईत गृहिणींचं बजेट कोलमडलं, घरगुती सिलेंडरचा तुटवडा निर्माण, ठाण्यात पोळी भाजी केंद्रावरही गॅस तुटवड्याचा परिणाम। गॅस तुटवड्याच्या भीतीने कोल्हापुरात सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग, गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद, एजन्सीकडून अचानक 5 मार्चच्या आधीची बुकिंग सांगितल्यामुळे ग्राहकांचा संताप। देशभरात गॅस टंचाई, मात्र शिर्डी, पंढरपूर, शेगावच्या मंदिरात प्रसादासाठी 15 दिवस पुरेल इतका गॅस साठा शिल्लक, अन्नछत्रावर तुर्तास कोणताही परिणाम नाही। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।